झालेली आहे मॅगीची भाजी, बरोबर ना? मॅगीची भाजी ह्याच्यात बसत नाही, ह्याच्यात बसत नाही. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आमच्या गावच्या फ्लॅटमध्ये आणि आज रात्री खूप उशिरा आलो आम्ही इथे आणि सगळी स्वच्छता केली आणि सकाळी भूक लागली आणि झोपेतून उठतो आणि खायला बघतो तर घरात काहीच नव्हतं. शेगडी होती, सिलेंडर नव्हता. तर आम्ही आत्ता एक इलेक्ट्रिक इंडक्शन आणलं आणि त्याचं असं सगळं आमच्या मॅडम उद्घाटन समारंभ पार पाडत होते. माझ्याकडे आम्ही काही गोष्टी आणल्यात, पारंपरिक खाद्यपदार्थ. मॅगी, सकाळी नाश्त्याला मॅगी, टोमॅटो, बटाटे, कोथिंबीर, कांदे, पुदिना. हिच्या आवडीचा जास्तीत जास्त पुदिना आहे. सगळ्या भाज्यांमध्ये हिला पुदिना आवडतो. आणि इकडे काय चिकन मसाला, चिकन मॅनला पण मसाला आलेला आहे. हा कर ना ते. आणि हे असं इंडक्शन आम्ही स्वस्तात मस्त असं मागवलं म्हणजे घेऊन आलो आम्ही. काय त्याची परिस्थिती आहे. हे नॉर्मल इंडक्शन आहे, ज्याला कॉईल आहे मध्ये आणि ओपन खूप काढू आहे. त्याला सगळी पद्धती काटते असं आहे. नॉर्मलच आहे खूप, म्हणजे याच्यावरती कुठलीही भांडी चालतात. आमच्याकडे भांडी नव्हती, आपल्याकडे देसी भांडी होती. त्याच्यात पातेले घरची, गॅसवरची पातेले, सगळं असं सगळं काचेची भांडी, गॅसवरची पातेले, तवा साधा. आणि त्याच्यात नवीन इलेक्ट्रिक इंडक्शन आणायचं म्हणजे आमचं विचाराला आता 2-2.5 रुपये घालवा आणि त्याच्यात आपली भांडी नाही आहेत, मग त्याच्यात परत काय करायचं. म्हणून आम्ही असं इंडक्शन शोधलं ज्याच्यात आम्हाला दोन्ही गोष्टी करता येतील. पूर्ण मेटलचं आहे, म्हणजे प्लास्टिक असं काही मटेरियल नाही याच्यात. म्हणजे याची लायबिलिटी जास्त वाटते मला. मेटल असं पुसून घेऊ शकतो आपण. आणि दुसरं नॉर्मल इंडक्शन त्याचे ग्लास असते ते आतनं हीट करतं, पण ही कॉईल तापते त्याच्यावरती आपण करू शकतो. याला कुठं इकडं करंट वगैरे असं काही बसत नाही. नॉर्मल 3 फेज आहे आणि हे त्याच्यामध्ये आपण लावू शकतो. आता आमचा प्रॉब्लेम असा आहे, इथं जवळ कुठंच किचन ओट्याच्या इथे कनेक्शन नाही आहे आणि आम्ही त्यासाठी कनेक्शन घेतले, पण मला वाटत नाही हा जुगाड मार्ग बसणार आहे. ह्याच्यात बसत नाही, ह्याच्यात बसत नाही, कसंच बसत नाही याच्यात. हे मोठं आहे, हे त्याच्यात बसेल असं मला वाटतं. आता आम्ही तिकडे लावतो, त्याची सगळी तयारी करतो आणि छान एक वेगळा बेत बनवतो. गाईज, आपला इंडक्शन आपण त्या स्विच बोर्डमध्ये लावू शकत नव्हतं. त्याचं हे सॉकेट मोठं होतं. त्यासाठी आपण कन्व्हर्जन नावाची गोष्ट आणलेली आहे, तुम्हाला दाखवतो. खूप भारी असते. जर आपल्याकडे नॉर्मल स्विच बोर्ड असेल आणि कुठल्याही वायरला, कुठल्याही इलेक्ट्रिक आयटमला असं मोठं हे असं सॉकेट किंवा काय म्हणतात प्लग असेल याचा, तर एक कन्व्हर्जन नावाची गोष्ट मिळते. त्याच्यामध्ये आपण केलं की स्टिक फाईन नावाच्या कंपनीची आहे. असं असतं हे. याच्या इथं आपण हा मोठावाला प्लग बसवू शकतो. हा इथे फिट होतो आणि हे ते समोर छोटंवालं सॉकेट असतं, जे आपलं नॉर्मल प्लगमध्ये जे आपलं इलेक्ट्रिकवालं आहे समोर तिथे ते बसू शकतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा की वायर कट वगैरे करायची नाही. नाही तर माझ्या डोक्यात पहिलं काय आलं होतं, वायर कट करू, पण नंतर मला आठवलं की ही गोष्ट असते. पुण्याला ह्या 2-3 अशा गोष्टी माझ्याकडे नेहमी असतात. आत्ता इथं राजगुरुनगरमध्ये फ्लॅटमध्ये आमच्याकडे काहीच नव्हतं. आम्ही कढईला माईक लावलेला असं सगळं. आता आम्ही आमच्या मॅडमने आता तयारी केलेली आहे
आम्ही बघणार आहोत काय बनवते. त्याच्यामुळं आता आम्ही हा इंडक्शन चालू करून बघणार आहे कसा आहे. या साईडला येतो हिची जागा कब्जा घेतो आणि हा नॉर्मल स्विच बोर्डला फिट झालेला नॉर्मल स्विच बोर्डला चालू झालेला आहे. आणि आता आपण थोडा हा इथे फिट झाला. हे असं कडे त्याच्यावर आपण आता आपला माईक काढून घेऊ, नाहीतर याचं काहीतरी होईल. आणि आता हे असं हे काय 0-1 काय याचं कळत नाही आहे. असंही आता तापेल थोडं थोडं हळूहळू तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत प्रज्ञा इकडे जोपर्यंत आपलं हे हिट होत नाही तोपर्यंत प्रज्ञा तिच्या घरगुती स्टाईलमध्ये आम्ही राहणार आहोत. किती दिवस माहिती का तुम्हाला? किती दिवस? एक दिवसासाठी सुद्धा गेले एवढा सगळा म्हणजे मसाले, जिरं, मोहरी, हळद, छोट्या छोट्या गोष्टी आणल्या पण तरी तिला सेट करून ठेवायच्या बायका. आणि इकडे तिने छोटीशी तयारी केलेली आहे. कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, बटाटा जो पाण्यात भिजत ठेवला आहे. हा भिजत का ठेवतो? काळा पडतो नंतर. हा कापून ठेवलेला बटाटा खूप वेळ ठेवला तर तो काळा पडतो. तो काळा पडू नये म्हणून प्रज्ञेने याला पाण्यामध्ये भिजत ठेवला. आणि आम्ही आत्ता करणार आहोत आमचा पहिला व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणी असा प्लॅन होता करायचा. पण आम्ही शिफ्ट झालेलो आहोत आमच्या ऐतिहासिक पारंपरिक गोष्टीवरती. ते म्हणजे काय तर ही आमची 2 मिनिटात बनलेवाली मॅगी. 2 मिनिटात नाही बनत. 2 मिनिटात काय बनत नाही, तिला खूप वेळ लागतो. मॅगीमध्ये तिचं सगळं काही असतं, पुन्हा मसाला असं छान खायला आवडतं. त्यामुळं आता हळूहळू काय झालं मला? बनतं. बटर सुद्धा आणलेलं आहे. आम्ही बटर मॅगी, तेल मॅगी सगळंच बनवणार आहोत. बटाटा, कांदा, टोमॅटो. तर सगळं आमच्या मॅडमचं असं सगळं भरून झालेलं आहे. आणि इकडं फ्लेम होते आता. हिला छोटे चमचे हवेत. चमचे कांदा, टोमॅटो आम्ही आणि तेलाचं पॅकेट मॅडम फोडतायत. इकडं हे चालू होते. पाणी टाकायचं त्याच्यात. मॅगीच बनवायची ना? हा पण आपल्याला वेगळी बनवायची. ते फोडणी बिडणी देऊन असते असं सगळं करून मॅगी बघा. मी बघतो मॅगी बनवायचा बेत आमचा का ठरला कारण आम्ही 6-7 वाजता भूक लागल्यावरती आमचं ठरलं आपण मॅगी बनवूयात. आपला रात्रीचा प्लॅन वेगळा होता. कसला प्लॅन होता आपला? जेवण बनवायचं. पण जेवण बनवायचं पूर्ण बोलणं. आमचा जेवण बनवण्याचा प्लॅन होता रात्रीचा. लाईट आहे का गेली? मग हे का गेलंय बोर्ड? हात लाव का नको? मला भीती वाटते. हे शांत येत तू. तू व्हिडिओ मध्ये काय करत असते? व्हिडिओ चालू आहे. आम्ही आता शिफ्ट झालेलो आहोत आमच्या किचन होतं डायरेक्ट इथे छोट्याशा जागी. कारण तिथे आम्हाला पॉवर मिळत नाही आहे. सगळे बोर्ड खराब झालेले आहेत आणि त्यामुळं आम्ही आलो डिरेक्टली
आमची आता मॅगी मॅडम तयार करतात आहेत, तोपर्यंत मी कॅमेरा वगैरे सेट करतोय. जा, बघू. कढईमध्ये तेल छान हो, त्याला तापू दे ना जरा. एक कांदा टाकून आपण चेक करायचं तापलेला नाही आहे. आता कांदा टाकून झालेला आहे. कांदा छान परतवून घ्यायचा नेहमी करायचं. कांदा तिळतिळ करतो म्हणजे आपली शेगडी, आपला इंडक्शन चांगला काम करते. असे फ्लेम एक नंबर. प्रज्ञा म्हणत होते फ्लेम होईल का नाही, हा चालेल का नाही. दुकानवाल्याच म्हणत होते हा जर बिघडलं तर. त्याने बिल केलं म्हटलं याची गॅरंटी आम्ही नाही देणार, कंपनीच देत नाही. त्याचं म्हणलं चले तो शांत तक नाही तो रात तक असं काय ते म्हणतात. चले तो शांत नाही तो शांत. ते आपल्याला नाही माहिती. आपण आपली नॉर्मल माणसं आपण. आता ही मॅगी बनवतो आणि थोडं तुम्हाला मॅगी असं टाकण्यावरती बघतो. सगळं टाकून झालं की तुम्हाला खाताना छान दाखवतो छोटासा. बाय बाय. आता आम्ही टाकणार आहोत आमचा भिजवलेला बटाटा. शिजला पाहिजे पातळ शिजला. पातळ आहे का? बटाटा टाकून घ्यायचा. मॅगी वाले आए घर से. ये विधिलिखित पारंपरिक मॅगी, पारंपरिक खाद्यपदार्थ. मीठ का टाकायचं? लवकर शिजतो कांदा पण आणि बटाटा पण. अच्छा, हे मला माहीत नव्हतं. मी आता मी सांगितलं. टोमॅटो. जवळजवळ आम्ही मॅगीची भाजी बनवणार आहे. मॅगीची भाजी बनवून सांगितली. आणि कांदा आला, टोमॅटो आला, बटाटा आला, कोथिंबीर आले, मसाले आले. मॅगीचा उपयोग काय? त्यांचा मसाला दिला. देशी मॅगी. देशी मॅगी नूडल. आता मसाले, कांदा लसूण मसाला टाकला. आता लाल तिखट आणि आपली आता मॅगी टाकून झालेली आहे. छान अशी मॅगीची भाजी म्हणूयात आपण हिला. कारण की त्याच्यात कांदा, ते शिजणार आहे टोमॅटो, पण त्याच्यात आपण बटर घालणार आहे. ती छान लागते मला माहिती. बटर मॅगी. ही सटर फटर मॅगी म्हणावं लागेल. ते शिजू तर नाही. असं सगळं या मॅगीचं काय म्हणता येईल तिला? रस्सा मॅगी. हां, म्हणजे मॅगीचा रस्सम केला की काय कळेल ना. घ्या सांबार. तर ही मॅगी झाल्यानंतर आपण भेटूयात आणि खाऊयात मस्तपैकी. बाय बाय. अशा पद्धतीने आमची मॅगी तयार झालेली. मॅगीची भाजी, बरोबर ना? मॅगीची भाजी खाऊन बघा मग बोल. खाऊन बघायचं आणि मग बोलायचं ना. बोलायचं कशी झाली ते. हां, कशी झाली ते बोलायचं.
पण ही मॅगीची भाजी खायला विसरू नका माझ्यासोबत. थांबा, तुमचं रिॲक्शन घेऊ द्या ना मला त्याच्यात. कशी झाली? बरं ठीक आहे. आमचे रिॲक्शन बघायचे आहेत. आम्ही आता फ्रंट कॅमेरा चालू करतोय. ही मॅगी आता आम्ही प्लेटीचा वापर न करता थोडे कष्ट कमी करण्यासाठी ज्या भांड्यात बनवली त्याच भांड्यात आम्ही खायचा प्रयत्न करतोय. आणि पहिला बाईट मलाच खायला लागलाय. वा, मजा. एवढं कष्ट करून मॅगी बनवायची आणि अशी खायची. एवढे पेशन्स ठेवले पाहिजे, कारण की जे मॅगी खातात त्यांच्याकडे पेशन्स नसतात. कारण की 2 मिनटात बनण्याची वस्तू जिला 20 मिनटं लागली. हॅलो, तर आम्ही ही मॅगी भारी झालेली आहे. आवडली का? 1 नंबर. मॅगीची भाजी. आजचा ब्लॉग आमचा नवीन इंडेक्शन, नव्या पद्धतीची मॅगी. म्हणजे तुम्ही करत असाल, पण मी खाल्लेली पहिल्यांदा ही नव्या पद्धतीची मॅगी. आणि आम्ही आमचा बेत झाला आहे. उद्या आपण वेगळं फूड ब्लॉग करूयात. इथं छान या इंडेक्शनवरती मासे किंवा बिर्याणी असा प्लॅन करणार आहोत आम्ही. सो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. बाय बाय. बूम.